नमस्कार श्रोते हो. आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर अशोक राणा यांच्याशी चर्चा करण्यासाठी जोडले गेलेलो आहोत. तर आज रावण कोण होता या संबंधीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक, संस्कृती अभ्यासक, धर्म अभ्यासक, लेखक, चित्रकार, जवळजवळ 77 पुस्तकं त्यांनी आजपर्यंत लिहिलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून ती प्रकाशित झालेली आहेत. आणि आपण स्क्रीनवर वेळोवेळी त्यांची पुस्तकं दाखवत असतो. ती पुस्तकं तुम्ही नक्की मागवा. ते पुस्तकं मागवण्यासाठी संपर्क क्रमांक आम्ही तिथे देत आहोत. त्याबरोबरच Amazon.com या वेबसाईटवरही काही पुस्तकं उपलब्ध आहेत, तीही तिथून तुम्ही ऑर्डर करा. काही पुस्तकांसाठी सध्या ऑफर चालू आहेत सणांमुळं. तर त्या सणामुळं ज्या ऑफर आहेत त्याचा फायदा आपण घ्यावा, वाचकांनी फायदा घ्यावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलवर डॉक्टर अशोक राणा यांचे जवळजवळ विवेचनपर व्हिडिओ, जवळजवळ 70 व्हिडिओ आहेत. ते तुम्ही पहा, चिंतन करा. डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट सध्या चालू आहे, प्रत्येक एपिसोड पहा. तर आज आपण डॉक्टर अशोक राणा यांच्याशी रावण कोण होता या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, एक मध्ये मी टीव्हीवर एक पुढाऱ्याची, नेत्याची, राजकीय नेत्याची मुलाखत ऐकत होतो. त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की रावण हा खलनायक होता, त्याला उगाचच नायक बनवण्याचा अट्टास सुरू आहे. तर काय सांगता येईल सर, रावण नायक की खलनायक? आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केली आहे की एखादा समूह किंवा एखादा राजा जेव्हा यशस्वी होतो त्याच्या युद्धामध्ये, आणि तेव्हा मग त्याच्या विरोधातले जे लोक असतात ते खलनायक म्हणून चित्रित केले जातात. म्हणजे पराभूतांच्या संस्कृतीचे जे महानायक असतात ते खलनायक केले जातात. आता आपण गेल्या मला वाटतं यापूर्वीच्या एका भागामध्ये पाहिलं होतं की महानायकांना खलनायक करणारी दिवाळी. आता हे शीर्षक थोडंसं आक्रमक आणि नकारात्मक वाटलं अनेकांना, पण या शीर्षकामुळे या विषयाकडे लक्ष वेधलं गेलं. आपण साधं शीर्षक ठेवलं होतं तर कदाचित लोकांनी ते पाहायलाही नसतात तो एपिसोड. पण त्यात प्रामुख्याने नरकासूर जो होता त्याला कसं खलनायक ठरवलं गेलं. कारण नरकासुराबद्दलच्या ज्या कथा प्रचलित आहेत, आता ह्या सगळ्या कथा आहेत, जे त्यातून इतिहास शोधता येतो नाही असं नाही, पण मिथक आणि इतिहासातला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि तो भारतीय जनमानसाला अजून कळलेला नाही. त्यामुळे नरकासुराला खलनायक ठरून आपण मोकळे झालो. पण नरकासुराचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये कामाख्या देवीचा पुत्र असा येतो. एकीकडे तिच्या प्रेमाची कथाही सांगतात पुराणिक, आणि नंतरचा एखादा पुराणिकांचा गट असेल तर तो तिला त्या कथेमध्ये कामाख्याचा पुत्र सांगतो. आणि नरकासुराचा उल्लेख भौमासूर असा आहे. आणि भौमासूर जो आहे तो म्हणजे भूमीचा पुत्र, आणि भूमाता निरुती, हिला भूमाता, आद्य भूमाता म्हटलंय भारतीय संस्कृतीमध्ये. आणि निरुतीचा पुत्र म्हणून सुद्धा आपल्या नरकासुराचा उल्लेख येतो. आता नरकासुराची बहीण ही दुर्गा आहे त्या नात्याने, कारण दुर्गा ही जी मातृदेवता आहे ती निरुती पुत्री आहे असा उल्लेख देवी भागवताचाच आहे. आणि आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं तेव्हा हे लक्ष्मीच्या पूजनाच्या संदर्भात देवी भागवतातच लिहिलं आहे की निरुतीला त्यांनी म्हटलंय की तू असुरांची लक्ष्मी आहे. म्हणजे लक्ष्मी हा शब्द वैभवाचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. पण तू असुरांची आहेस, म्हणजे दुसऱ्या गटातली, आमच्या गटातली नाही आहे. पण लक्ष्मी म्हटलंच आहे तिला. म्हणून अभ्यासकांनी लक्ष्मीचा शोध घेताना तिचा ऋग्वेदातला जो उल्लेख आहे तो श्री असा आहे. आणि श्री हा जो शब्द आहे त्याच्यामुळे अशी प्राकृत शब्द आहे सिरी. आपण बरहूत किंवा इतर त्या सांतीच्या इतरही स्तूपामध्ये, बौद्ध स्तूपामध्ये सिरीमा नावाच्या मातृदेवतेचा उल्लेख आपल्याला आढळतो. आपण तेर या गावाचा उल्लेख केला होता धाराशिवच्या. या तेर गावामध्ये सिरीमा नावाची एक देवता, तिची मूर्ती, हस्तिदंती मूर्ती सापडलेली आहे. तर सिरीमा ही जी देव आहे, सिरी म्हणजे कष्ट करणारे लोक, सिरीन म्हणजे कष्ट करणारे लोक, आणि त्यांची जी माता आहे सिरीमा, आणि त्यातून मग श्री हा संस्कृत शब्द तयार झाला प्राकृतातून. आणि मग श्री या मातृदेवतेपासून लक्ष्मी ही देवता निर्माण झाली असा इतिहास लक्ष्मीचा आहे. आणि मग त्याच लक्ष्मीच्या दुसऱ्या रूपाला निवृत्ती म्हटलंय, असुरांची लक्ष्मी.
आपण ज्येष्ठा गौरीच्या संदर्भात जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा पाहिलं की ज्येष्ठा गौरीमध्ये एक ज्येष्ठा असते, कनिष्ठा असते. त्या ज्येष्ठा असते की दुसरी अज्येष्ठा असते. महालक्ष्म्यांच्या दोन ज्या रूपांची चर्चा होते पुराणांमध्ये इतर ठिकाणी, तेव्हा ज्येष्ठा अज्येष्ठा हे शब्द वापरले जातात. तेव्हा ज्येष्ठा हा शब्द निवृत्तीसाठी वापरला गेला हे अभ्यासकांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्येष्ठेपासूनच लक्ष्मी ही मातृदेवता तयार झाली. आता तिची जी कथा आहे ती फार वेगळी आहे आणि त्यात असं म्हटलंय की ती धृतराष्ट्राची मुलगी होती आणि महाभारताच्या आदिपर्वामध्ये सुद्धा धृतराष्ट्राची मुलगी होती असा उल्लेख आहे. पाता जेव्हा उत्तंग जातो तेव्हा त्याला धृतराष्ट्राची भेट होते आणि मग लक्ष्मी त्याची मुलगी आहे असं कळते. आता महाभारत आणि बौद्ध साहित्यामध्ये एक वाक्यच आहे आणि हा धृतराष्ट्र जो आहे त्या धृतराष्ट्राचा उल्लेख हा बौद्ध जी शिल्प आहेत त्याच्यामध्ये जी शिलालेख आढळले त्यात आढळतो. त्याला एलापत्र सुद्धा म्हटला, ऐरावत सुद्धा म्हटलं आहे. एलापतो नागलाजा असा उल्लेख भरूचच्या शिल्पामध्ये आहे. असा एकंदर आपण जर आढावा घेतला तर लक्ष्मीचा इतिहास हा प्राकृत मध्ये आढळतो आणि महाभारतातल्या संस्कृतात आढळतो, पण त्याच्या खूप आधी ऋग्वेदात आढळतो. असा गेल्या 3500 वर्षात किंवा त्याची आधी आपण गेलो तर आपण सिंधू संस्कृतीमध्ये ज्या काही मूर्ती सापडल्या मातृदेवतांच्या तर त्या मातृदेवतांच्या मूर्तीमध्ये पंख असलेल्या मातृदेवता काही आहेत पक्षीच्या रूपात. आता ही पंख असलेली मातृदेवता जी आहे तशा प्रकारच्या मूर्ती पूर्वी मी लहानपणी पाहिल्या की ह्या ज्या लक्ष्मीपूजनाला ज्या मूर्ती बनायच्या त्यात पंख त्यांना दाखवले जायचे. नागपुरात सुद्धा काही पारंपरिक मूर्तिकार किंवा कुंभार जे तयार करतात मूर्ती त्यात पंख असतात. आता या पंख असलेल्या मातृदेवतेचा उल्लेख आपल्याला इराकमध्ये आढळतो. म्हणजे आणखी आपण 5-6 हजार वर्ष मागे जातो. इराकमधून लक्ष्मी आपल्याकडे भारतात कशी आली तिचा स्वीकार केला गेला. आपण ज्या बळीराजाचा उल्लेख काल केला होता त्याच्या आईचं नाव आहे कोटरा. आता कोटरा ही एक मातृदेवता आहे तिचा उल्लेख सुद्धा आपल्याला वैदिक साहित्यात आढळतो आणि नंतरच्या प्राकृत साहित्यात आढळतो. तर अशा तऱ्हेने लक्ष्मी या मातृदेवतेची निर्मिती अनेक मातृदेवतांच्या एकत्रीकरणातून एकमेकांच्या अनुकरणातून झाली आहे हे यातून सिद्ध होतं. आणि हा बळी जो आहे हा सुद्धा आता मी संबंध जो जोडला तर नरकासूर आणि दुर्गेचा, नरकासूर आणि लक्ष्मीचा आणि पुढे मग बळीराजा जो आहे तोही एका मातृदेवता उपासक होता पण त्याला दैत्य म्हटलं गेलं आहे. आता ह्या दैत्य, राक्षस, दानव, असुर हे चारही शब्द जे आहेत वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. दितीचे पुत्र दैत्य आणि धनुचे पुत्र दानव म्हणजे हे मातृदेवतेशी संबंधित हे शब्द आहेत. आणि असुर हे प्राणरक्षण करणारा आणि राक्षसारक्षण करणारा. आता रावणाच्या संदर्भात असं सांगितलं जातं की तो राक्षस होता, त्याचा उल्लेख बरेचदा असुर असाही होतो, बरेचदा त्याचा उल्लेख दैत्य असाही होतो आणि दानव असाही होतो. म्हणजे चारही शब्द आपल्या विरोधकांसाठी वैदिकांनी वापरले हे यातून स्पष्ट होतं. आता हे का वापरले? कारण तो रावण जो होता तो त्यांच्या विचारांचा होता, त्यांना अनुकूल नव्हता. म्हणजे वैदिक ज्या गायीला पूज्य मानत होते त्या गायीला तो नाकारत होता. उलट म्हैस जी आहे ती जास्त दूध देते, घट्ट दूध असते, म्हशीच्या दुधाचं समर्थन तो करत असते. म्हणजे गाय विरुद्ध म्हैस असा संघर्ष दोन प्राण्यांच्या दुधाशी संबंधित, दोन प्राण्यांच्या व्यावसायिक संबंध, हितसंबंधाशी संबंधित अशा प्रकारचा संघर्ष रावणाच्या कथेतून आपल्याला आढळतो. आता रावणाची कथा कुठे आढळते? रावणाची कथा सर्वात आधी बौद्ध साहित्यामध्ये दशरथ जातक नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे, खूप मोठा तो नाहीये. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकातला तो आहे असं अभ्यासक मानतात. म्हणजे आतापासून 2200 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा रावणाचा उल्लेख येतो कारण दशरथाच्या पुत्रांसारखा तो आहे. म्हणजे तो रामाचा भाऊ असल्यासारखा उल्लेख आहे. म्हणजे त्या ठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मण हे तर बहीण भाऊ आहेतच, पण त्यांच्यापैकीच रावण असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्यांच्यात भांडण नाही, कंटा नाही, युद्धाचा काही संबंधच नाही. म्हणजे ज्या वाल्मिकी रामायणामध्ये राम आणि रावण हा टोकाचा संघर्ष दाखवला आणि त्या तो संघर्ष खूप टोकाचाही नाही खरं म्हटलं म्हणजे तो वास्तव संघर्ष आहे, मानवी संघर्ष आहे. पण तुलसीदासांनी त्याच रामाचं चरित्र सांगताना मात्र तो टोकाचा करून टाकला. कारण हा जो आहे तुलसीदास हा उत्तर भारतातला होता आणि दक्षिण भारताच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात जी अढी होती, जो द्वेष होता, तो तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये आपल्याला दिसतो. आणि मग ज्या ज्या ठिकाणी तुलसीदासाचे हे जे भक्त आहेत किंवा
तुलसी रामायण म्हणणारे गाणारे लोक गेले त्या ठिकाणी त्यांनी रावण दहनाची प्रथा पाळली. म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी किंवा आणखी इतरही अभ्यासक आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की हा जो राम रावण संघर्ष आहे तो उत्तर आणि दक्षिण या दोन भूभागातल्या लोकांचा संघर्ष आहे. आणि या संघर्षासाठी ज्या कथा रचल्या गेल्या त्या काल्पनिक कथा आहेत. या कथा काही सत्य असं म्हणता येत नाही. मग आपण काल्पनिक कथांना मिथक म्हणतो आणि निश्चितच धर्माशी संबंधित ज्या कथा आहेत त्यांना मिथक म्हणतो आणि ज्या इतिहासाशी संबंधित कथा आहेत त्यांना दंतकथा म्हणतो. आणि जे आख्यान सांगितलं जाते पौराणिक साहित्यात त्याला आख्यायिका म्हणतात. असे हे या शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे अनेक प्रेक्षकांचा गोंधळ झालेला आहे. मी कॉमेंट काल पाहिल्या तर अनेकांना हे कळलं नाही की आपण काय ऐकतो आहे. जे ऐकतो आहे ते तर पूर्णतः ऐकलं पाहिजे त्यानुसार आपली मतं बनवली पाहिजेत आणि वाचलंही पाहिजे. नुसतं ऐकून चालत नाही. केवळ मी म्हणतो म्हणून नाही तर इतरांचंही वाचलं पाहिजे. आता रामकथा नावाचा एक ग्रंथ हिंदीमध्ये प्रसिद्ध झालाय आणि फादर कामिल बुल्के या एका हंगेरियन माणसाने आपल्या देशातला तो नाहीये तर त्या माणसाने ज्या रामकथा पूर्ण भारतामध्ये आहे भारताच्या बाहेर सुद्धा आहे त्याचं परिशीलन केलं आणि त्याचं संशोधन केलं आणि संशोधनाच्या आधी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार राम आणि रावणाच्या कथा प्रत्येक देशात वेगळ्या प्रत्येक राज्यात वेगळ्या. आता एक गंमत सांगतो. कंब रामायण नावाचं मल्याळम भाषेतलं रामायण आहे. आता हे रामायण कंब नावाच्या एका कवीने लिहिलं आहे आणि तिथे अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे उत्तर भारतात ते लोकांना माहीत नाही. तर त्याच्यामध्ये कथा आहे की राम आणि रावण राम जेव्हा वनवासाला निघाला तर तेव्हा त्या लोकांनी म्हटलं की पुरुषांनो स्त्रियांनो निघून जा असं काहीतरी वाक्य आहे. सहज बंधू आणि भगिनींना आपण म्हणतो तसं. आणि मग जेव्हा राम परत आला रावणाला मारून वगैरे तेव्हा त्याच ठिकाणी जिथे जो राम निघाला त्या ठिकाणी काही नपुंसक लोक ज्याला किन्नर हा चुकीचा शब्द वापरतात. हे जड हाही शब्द चुकीचाच आहे पण आपण तृतीयपंथी हाही शब्द वापरतो. अलीकडे पारलिंगी शब्द वापरतात. हे जे पारलिंगी लोक त्याच ठिकाणी उभे होते. म्हणजे आता 14 वर्ष वनवासात गेलेला तो राम 14 वर्ष त्याच ठिकाणी उभे होते अशी कथा कंब रामायणात आहे. मग राम त्यांना तुम्ही इथे उभे का तो तुम्ही सांगितलं की बा नर नारी हो निकल जाओ आपले घर को जाओ. आम्ही नरिणी नारिणी जायचं कुठे आपण म्हणून आम्ही याच ठिकाणी थांबलो. आता ही काल्पनिक कथा आहे आणि ही काल्पनिक कथा एक धार्मिक कथा म्हणून सांगितली जाते मल्याळी भाषेत. तशी तुलसीदासांनी कवितावली नावाचं एक काव्य लिहिलंय. त्याच्यामध्ये जेव्हा राम हा नावेत बसतो तेव्हा बसताना तर केवळ म्हणतो की बा तुमचे पाय जर नावेला लागले तर याचं रूपांतर एखाद्या स्त्री होईल. कारण मी कथा ऐकली आहे की अहिल्या जी तयार झाली की दगडापासून झाली तर तुम्ही याला पाय लावू नका नाही तर घरी गेल्यावर मला बायको मारेल. आता ही काल्पनिक कथा लिहिणारा कोण आहे रामचरित मानसाचा लेखकच आहे. अशा प्रकारच्या कथा आपापल्या परिणी लोकांनी रचल्या. बाली बेटामध्ये जे काही रामायण त्या ठिकाणी एका गुहेमध्ये आहे त्या ठिकाणी मंदोदरी रावणाची जी बायको आहे आणि हनुमान यांच्यात त्या प्रेम प्रकरणाचं वर्णन आहे. आणि मग तो मंदोदरीला हनुमान मारतो असा उल्लेख आहे. आणि तुलसीदासाच्या रामायणामध्ये रावण मंदोदरीला मारतो आणि मग त्यात ते वाक्य त्याच्या तोंडी मनुस्मृतीतलं वाक्य आलेलं आहे. ढोल गवार शोध पशुनारी हे सब ताडंकी अधिकारी. मनुस्मृती तुम्हाला प्रस्थापित करायची आहे. मनुस्मृतीतले जे विचार आहे स्त्रियांवर अन्याय करणारे ते प्रस्थापित करायचे. मग तोंडाच्या पुढे तोंडात टाकले रावणाच्या तोंडात हे रावण बदनाम होईल झाला तर तसे रावण बदनाम करण्यात तुलसीदासाचा फार मोठा वाटा आहे. आणि वाल्मिकी रामायणात त्याला कुबेराचा भाऊ म्हटला आहे. पुलस्त्य वंशातला राक्षस वंशातला पुलस्त्य वंश हा राक्षस वंश आहे. त्याचे वडील ब्राह्मण होते असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आई मात्र राक्षस होती. म्हणजे ब्राह्मण आणि राक्षस यांच्या संबंधातून रावण जन्मला अशी कथा वाल्मिकी रामायणात सांगितली गेली आहे. आणि मग कुबेर जो आहे त्याचा भाऊ आहे तर हा भाऊ मात्र यक्षांचा राजा आहे मुळात. आता तो जर यक्षांचा राजा असेल तर यक्षांचा राजा रावण सुद्धा आहे. आणि मग अशा वेळेस एकाला चांगलं म्हणायचं आणि मग पौराणिक वाङ्मयात त्या यक्षाच्या राजाला त्यात अवमूल्यन केलंय त्याचं लहान केलंय. तो देवांचा भांडारी देवांच्या सोबत राहतो त्यांच्या संपत्तीचं रक्षण करतो किंवा त्यांना संपत्ती देतो दान देतो असा दुसरा अर्थ होईल. म्हणजे तुम्हाला दान देणारा दक्षिणा देणारा चांगला आणि तुम्हाला न मांडणारा हा वाईट अशा प्रकारचं चित्रण जेवढी रामायणं लिहिली गेली भारतात 300 रामायणं लिहिली गेली आणि भारताबाहेर सुद्धा रामायणांच्या अनेक आवृत्त्या रामकीर्ती नावाचं
एक रामायण कंबोडियामध्ये आहे. जैनांचं रामायण तर आणखी वेगळं आहे. त्याला पौमचरिऊ असं म्हणतात. पद्मचरित्र हा त्याचा संस्कृत रूपांतर आहे. आणि पद्म हा शब्द ते रामासाठी वापरलाय आणि त्या ठिकाणी रामाची कथा वेगळी आहे, लक्ष्मण आपल्या हनुमानाची कथा वेगळी आहे आणि रावणाची कथा आणखी वेगळी आहे. आता ज्या ज्या लोकांनी आपापल्या परीने रामकथा स्वीकारली तेव्हा तिच्यामध्ये आपल्या मनातल्या कल्पना टाकल्या आणि त्यामुळे रावणही बदलला. दशरथ जातकामध्ये राम रावण यांचे संबंध खूपच सलोख्याचे आहे आणि रामाची बहीण सीता सांगितलेली आहे आणि दशरथ हा वाराणसीचा राजा सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला दशरथ हा कथा वाल्मिकी रामायणात येते, पण त्याच्या साधारणतः 600 वर्ष आधी 4थ्या-5व्या शतकामध्ये वाल्मिकी रामायण रचलं गेलं आणि त्याच्या 600 वर्ष आधी बौद्धांचं रामायण रचलं गेलं. याचा अर्थ त्याच्याही आधी रामकथा ही लोकांमध्ये प्रचलित होती. की राम अतिशय लोकप्रिय असं पात्र आहे भारतात आणि भारताच्या बाहेरच्या अनेक देशांमध्ये रामाला खूप मानतात. मॉरिशस हा तर मुस्लिम देश आहे, पण तिथे बहुतेक राजांची नावं रामावरच असतात. इंडोनेशियामध्ये ती परिस्थिती आहे. अनेक देशांमध्ये, कंबोडियामध्ये तीच परिस्थिती आहे. अनेक देशामध्ये रामाला मानणारा वर्ग आहे आणि तो रामाला मानणारा वर्ग रावणाला सुद्धा मानतो काही ठिकाणी. त्यामुळे रावण आणि राम यांचा संघर्ष आहे असं आपण जे दाखवतो त्याला काही अर्थ नाही. आणि त्याची कथा रचली गेली की राम वनवासात असताना, विशेषतः पंचवटीला असताना त्या ठिकाणी त्या राम सोबत सीता असते, लक्ष्मण असतात आणि मग तिथे शूर्पणखा येते. आता शूर्पणखा जे येते ती काय येते, कारण ती तिचं राज्यच आहे त्या ठिकाणी आहे. आपल्या राज्यात कोण आलाय, कोणी घुसखोरी केली आहे हे पाहायला ती येते आणि तिला राम आवडतो कारण तो काळा असतो. लक्ष्मण काळा असतो की नाही हे वर्णन काही रामायणात नाहीये, पण राम काळा आहे हा वर्णन आहे. आणि ती द्रविड असल्यामुळे शूर्पणखा ती काळी आहे, तिला आवडला तो आणि ती म्हणते की माझ्याशी लग्न कर. आणि मग तो म्हणतो राम की नाही, आता माझी बायको आहे, माझं लग्न झालेलं आहे. तर तेव्हा ती शूर्पणखा म्हणते ही आता म्हातारी झाली आहे, हिला सोड आणि माझ्याशी लग्न कर. तर राम सांगतो हे चुकीचं आहे. उलट हा जो लक्ष्मण आहे त्याचं लग्न झालेलं नाही, त्याच्याशी लग्न कर. आता काही कारण नसताना लक्ष्मणावर हे आपलं संकट ढकलून देणं, रामाचं वागणं हे कितपत आदर्श आहे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. जे रामाचं समर्थन करतात त्यांना विचारलं पाहिजे, रामाचा विरोध करतात त्यांना विचारलं पाहिजे. आता या ठिकाणी एक गोष्ट अशी रामायणात लिहिली आहे की जेव्हा रामाचं लग्न झालं त्या दिवशी लक्ष्मणाचंही लग्न झालं आणि त्याची 2 भाऊ होते, भरत आणि शत्रुघ्न, त्यांची लग्न झाली. एकाच दिवशी 4ही भावांची लग्न झाली आणि राम आपल्या बायकोला सोबत घेऊन आला, पण आपली जी लक्ष्मणाची बायको आहे ती मात्र सोबत नव्हती. म्हणजे बायको नसताना एकटा असणाऱ्या ह्या माणसाला अशा तऱ्हेने शिजवणं ते रामाला कितपत योग्य आहे. राम हा सत्यवचनी आहे अशा प्रकारची कथा सांगितली जाते. या ठिकाणी राम असत्य बोलताना दिसतो आणि मग लक्ष्मण चिडला आणि तो म्हणतो किंवा तू अशा तऱ्हेने वागू नको माझ्याशी, आणि एवढं बोलत नाही तो, तर तो आपल्या बाणाने तिचे नाक कान कापतो. आता एखादी स्त्री लग्न करतो म्हटलं एवढ्याहून तिचे कान नाक कापणं ते कितपत योग्य आहे. म्हणजे अशा तऱ्हेने लक्ष्मणाचं समर्थन या ठिकाणी करता येत नाही. एखाद्या स्त्रीला हात लावणं, तिला इजा पोचवणं त्याला विनयभंगाचा गुन्हा म्हणता येईल. ज्या रामाने हा प्रकार केला तो सुद्धा त्यात सहभागी आहे त्या गुन्ह्यामध्ये. अशा तऱ्हेने या रामाचं आणि लक्ष्मणाचं समर्थन कसं करता येईल. आता हे सगळं घडल्यानंतर ती आपल्या भावाकडे जाते वगैरे वगैरे कथा आहे. तिचा नवरा जो आहे तो मरण पावलेला आहे, तिच्या ताब्यात हा जो प्रदेश आहे पंचवटी तो आलेला आहे दंडकारण्याचा, आणि त्यामुळे ती राणी आहे, तिथली गणिका आहे, तिथली नेतृत्व करणारी स्त्री आहे, बलवान स्त्री आहे. तर रावणाला वाईट वाटलं की आपल्या बहिणीचा असा अन्याय अपमान केलेला आहे आणि मग तो त्या सीतेला पळून देतो अशी कथा आहे. आता बहिणीवर अन्याय झाला म्हणून रावणाने सीतेला पळून देणं याचंही समर्थन नाही करतायत. आणि नेहमी स्त्रियांवरच अन्याय होत आलेला आहे. आपण सगळ्या ग्रंथांमध्ये पाहतो, इतिहासामध्ये पाहतो. म्हणजे आपण आताही काही लोक बोलताना, आपसात बोलताना भांडत असले तर भांडताना आईवर शिवाय येतात किंवा बहिणीवर शिवाय येतात. आई आणि बहीण तिथे कुठे आली. एकदा असंच मी पंढरपूरहून एसटीत बसून परत येत होतो तेव्हा 2 ड्रायव्हरमध्ये 2 एसटीच्या ड्रायव्हरमध्ये भांडण झालं काही कारणाने आणि ते खूप शिवाय द्यायला लागले एकमेकाला. तेव्हा माझ्या शेजारी एक मुस्लिम महिला होती, पंढरपूरची होती. आता ती म्हणाली इथे म्हणे ह्या 2 ड्रायव्हरचं भांडण आहे, इथे आणखी आई कुठे आली आणि बहीण कुठे आली. अशा तऱ्हेने आई आणि बहिणीवर शिव्या देण्याची ही प्रथा का पडली, तर स्त्रियांना ही लेखलं गेलं म्हणून पडली गेली.
ज्या समाजामध्ये स्त्रियांना हीन लेखलं जातं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कथा रचल्या जातात आणि दुर्दैवाने या कथांचं समर्थन सुद्धा करतात. डॉक्टर विभी कोलते यांनी रावणाची बाजू घेण्याकरता 1949 मध्ये नागपूरच्या महाराष्ट्र नावाच्या दैनिकामध्ये त्याच्या दिवाळी अंकात महात्मा रावण नावाचा एक लेख लिहिला होता आणि त्यात ते म्हणतात राम हा मोठा महात्मा, धर्मज्ञ, सत्यप्रिय होता आणि रावण दुरात्मा, अधार्मिक, कामुक होता असे जे म्हटले जाते ते रामाच्या विजयामुळे आणि रावणाच्या वधामुळे ज्यांना फायदा झाला अशा साम्राज्यवादी आर्यांकडून ते तसेच म्हणायचे. पण दाक्षिणात्य अनार्यांच्या दृष्टीने राम हा आर्य वंशोद्भव असला तरी असभ्याचरण करणारा होता, असत्य भाषण करून अनार्य स्त्रीची विटंबना करणारा होता, दुसऱ्यांच्या वादनात तोंड घालून त्यांची राज्यबाधा क्रांत करणारा होता आणि अनार्यांचा अत्यंत क्रूर संहार होता. उलट रावण मात्र देशावरील आर्यांचे आक्रमण परतून लावण्यासाठी आणि आपल्या भगिनीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी प्राणांचे बलिदान करणारा एक थोर महात्मा होता, देशभक्त होता असे म्हटले तर चुकीचे होईल काय. आता इतका जुना हा लेख आहे 1949च्या दरम्यानचा, 49 मधला. आणि मग तेव्हा लोकांना किती धक्का बसला असेल. महात्मा रावण नंतर त्याचं पुस्तकही निघालं. आता अशा तऱ्हेने महात्मा म्हटलं तर लोकांना वाईट वाटलं आणि नागपूरच्या लोकांना वाईट वाटतं स्वाभाविक आहे. कारण नागपूरवर प्रभाव जो उत्तर भारतीय आणि मध्य भारतातल्या छत्तीसगड आणि आताच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा प्रभाव आहे आणि राम मंदिर तिथे मोठ्या प्रमाणात आहे. मोठी रामयात्रा तिथे निघते, रथयात्रा. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी विवेक कोलतेंना तेव्हा लोकांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. तर त्याच नागपुरामध्ये नाना दाभोलकर नावाचे एक मोठे नाटककार होऊन गेले. त्यांनी रक्षेंद्र नावाची एक कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत रावणावर लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांनी म्हटलं आहे 1950 ते 1962 मध्ये नोकरीनिमित्त रायपूर जिल्ह्यात येथे होतो तेव्हा रावण भाटा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी. म्हणजे उत्तर आपल्या मध्य भारतामध्ये गोंदिया जिल्ह्यात सुद्धा रावणाच्या नावाने अनेक गाव आहेत. रावणवाडी नावाचं गाव गोंदियाला लागून आहे. तर रावण भाटा या गावात ते गेले. नाना ठाकूरकर यांनी ज्या रावण भाटा या गावाचा उल्लेख केलाय तिथे ते असं म्हणतात तिथे महादेवाच्या मंदिरासमोर मैदानात रावणाची दगडी मूर्ती पाहिली. रामभक्त असलेले आदिवासी स्त्री पुरुष महादेवाची पूजा करून रावणाभोवती फेर धरून धुंदपणे नाचत होते, रावणाचे स्तुतिगान करत होते. ते रावण स्वतःला रावणाचे वंशज प्रजा मानत होते. मनसौरला देखील रावणाच्या मूर्तीची पूजा करतात असे ऐकले होते. म्हणजे या ठिकाणी लेखक असं म्हणतो मनसौरला अशा प्रकारची मूर्ती आहे आणि त्यांनी ऐकलं आहे, पाहिलं नाही. पण अनायासे गेल्या वर्षी मी मनसौर या गावाला गेलो होतो. उज्जैन जवळ ते गाव आहे. त्या गावात प्रचंड 20-25 फुटाच्या दरम्यान उंच अशी रावणाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीकडे जाताना खान रोड म्हणजे खान लोक राहतात असा एक रोड आहे आणि त्या मूर्तीच्या अवतीभोवती जी घरं आहेत ती शिंपी लोकांची आहे. म्हणजे शिंपी लोक रावणाला आपला पूर्वज मानतात. तर मी त्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा कोटा हे जे गाव आहे राजस्थान मधलं तिथून एक जण आला होता सहकुटुंब लहान मुलांना घेऊन आणि मग त्याला विचारलं तुम्ही शिंपी आहात का, शिपा हो क्या. हा म्हणे आम्ही शिंपी आहोत. म्हणजे शिंपी लोक त्या ठिकाणी रावणाला मानतात. आदिवासी तर मानतातच. अशा तऱ्हेने रावणाला मानणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतात आहे. आदिवासी तर आहेत पण ओबीसी म्हणून ज्यांची गणना केली जाते अशाही प्रकारचे लोक आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये जे बेळघाट हा जो परिसर आहे कोरको आदिवासी मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. तिथे रावणाची पूजा करणारा एक वर्ग आहे, मोठा वर्ग आहे आणि रावणाचा मुलगा मेघनाथ याची मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते. म्हणजे अशा ठिकाणी एकीकडे रावणाला मानणारा वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात आहे आणि मग त्याला जाळणं म्हणजे काय, त्या लोकांच्या भावना दुखवणं आहे की नाही आदिवासींच्या. म्हणून व्यंकटेश यात्रा नावाचे एक फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी गोंडी संस्कृतीचे संदर्भ या शोध ग्रंथात रावण हा गोंड होता असं म्हटलंय. रावण हा गोंड राजाच होता. म्हणजे जे गोंड आज मानतात रावणाला त्याचा अर्थ रावण त्यांचा पूर्वज होता असा त्याचा अर्थ होतो. आता एक आणखी गंमत, व्यंकटेश यात्रा यांचा संबंध चंद्रपूर जिल्ह्याशी होता, अमरावती जिल्ह्याशी होता. माझी त्यांची भेट सातत्याने झाली आहे कारण माझे ते गुरु होते. तर एक गंमत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली, ती सांगून आपण इथे थांबूया. चंद्रपूरला बाबूपेठ नावाचा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी रावणाची भव्य मूर्ती आहे असा समज तिथल्या लोकांचा होता. जेव्हा रावण दहन लोक करतात तेव्हा त्या मूर्तीला लोक दगडं मारायचे, कडे दगडं मारायचे आणि मग नंतर कळलं की ती
दुर्गा आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणातली मूर्ती मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिली. ती मूर्ती गेल्या 2 वर्षापूर्वी पाहिली. मग दुर्गेची मूर्ती आहे कळल्यावर पूजा करायला लागली. म्हणजे रावण आहे म्हणून तुम्ही दगड मारायचे, दुर्गा म्हटलं म्हणजे पूजा करायची. हा जो दृष्टिकोन आहे अतिशय विकृत आहे. रावणाला दैवत मानणारा एक वर्ग आहे याची भान ठेवलं पाहिजे आपण. आणि जेव्हा आपण रावण दहन करतो त्यांना ज्या वेदना होतात त्या वेदनांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि रावणाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन जो वाल्मिकी रामायणाने तयार केला की नंतरच्या काळात तुळशीदासांनी तयार केला, तर तो दृष्टिकोन मात्र बौद्ध किंवा जैन रामायणात नाही आहे. किंवा कंब रामायणात सुद्धा वेगळ्या प्रकारच्या कथा आहे. आपण सगळ्या रामायणाचा उल्लेख आचरण करू शकत नाही. पण रावण हा आपल्यापैकीच होता, तो काही वेगळा नव्हता. आणि त्याला 10 तोंड होते, त्याचे अर्थ वेगळे काढले काही लोकांनी. आता 10 तोंड असतील आणि 20 हात असतील तर मग त्याला 20 पाय सुद्धा पाहिजेत ना. मग तेवढे पाय असले तर रावण चालू शकेल काय? पण त्या 2च पाय दाखवले. पण 2 पायावर समजा 20 हाताचा आणि 10 तोंडाचा रावण असला तर त्याच्या पायाचं काय होईल? म्हणजे अगदी म्हणजे आर्थरायटिसच्या पलीकडे त्या गुडघ्याचं पार खोबरं होऊन जाईल. तर अशा तऱ्हेच्या कल्पना ह्या प्रतिकात्मक आहेत. म्हणजे याचा वास्तव अर्थ आपण घेऊ नये. याचा अर्थ होतो की 10 पट शक्ती त्याची होती. जसं दुर्गेला आपण एकच तोंड दाखवतो पण 8 हात दाखवतो अष्टभुजा, तर 8 पट तिची ताकद होती. तशीच रावणाला 10 तोंड किंवा 20 हात असणे तो ताकदवान होता. त्याला हरवणे हे कठीण होतं, शक्य नव्हतं. म्हणून रामाने कपट्याने त्याचा वध केला. अशा प्रकारच्या कथा रामायणात आहे, वाल्मिकी रामायणात तर आहेच आहे, सगळ्याच रामायणात आहे. आणि त्या कथांचं समर्थन सुद्धा केलं जातं. तर हा एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीवर केलेली कुरघोडी, एका समूहाने दुसऱ्या समूहावर केलेली कुरघोडी, या रूपात आपण राम आणि रावण या कथांकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी थांबतो. खरं आहे सर. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, आता वेळोवेळी अनेक मातृदेवतांचा उल्लेख झाला, लक्ष्मी, दिती, अदिती. तर राक्षस, दैत्य, दानव, असुर हे मानवी समूहच होते. देव पण मानवी समूहच होता. याचे वेळोवेळी चर्चा आपण केलेली आहे. ते व्हिडिओ आज मराठी दर्शन चॅनलवर उपलब्ध आहेत. डॉक्टर अशोक राणा यांचं विवेचन आहे. त्यामध्ये दिती, अदिती, धनु या ज्या मातृदेवता होत्या त्या मातृदेवतांचे हे एपिसोड आहेत. ते एपिसोड आपण नक्की पहा. हा जो व्हिडिओ चालू आहे तो संपताना त्या मातृदेवतांबद्दलची माहिती व्हिडिओ स्क्रीनवर येईल. त्यामध्ये तुम्ही धनु, अदिती आणि दिती हे व्हिडिओ सिलेक्ट करून त्या संबंधीची माहिती जाणून घेऊ शकता. दितीची मुलं दैत्य झाली, दैत्यची पिढी पुढे वाढत गेली. धनूंची मुलं दानव झाले, दानवांची पिढी पुढे वाढत गेली. आणि सर मला एक विचारायचं इथं, आता ही जी हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, विरोचन, बळीराजा, बाणासूर, भक्त प्रल्हाद ही जी वंशावळ होती तीच वंशावळ पुढे रावणला लागू पडते की कसं आहे की रावण अगोदर होता की नंतर होता? कशी ती वंशावळ पुढे आहे की रावण दैत्यमध्ये येतो का दानवांमध्ये येतो का? काय तथ्य आहे त्यामध्ये? तर रावणाची कथा ही नंतर येते. आपण काल पाहिलं की बळीराजाच्या कथेचा जो उल्लेख येतो तो छांदोग्योपनिषद येतो. छांदोग्योपनिषद हे इसवीसनापूर्व 1000 वर्षापूर्वीचं आहे. आणि रावणाची कथा इसवीसनापूर्व 200 वर्षापूर्वीच्या दशरथ जातकात पहिल्यांदा आढळते. त्याच्या आधी आढळत नाही. पण आता डॉक्टर राजेंद्र धैर्य वगैरे यांच्या अभ्यासातून एक गोष्ट बाहेर अशी आली आहे की कुशीलव नावाची एक जमात होती. जसं सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव, तर ह्या प्रत्येक जमातीने आपापल्या पूर्वजांच्या कथा संकलित केल्या. तसा आता सूत नावाच्या लोकांनी, सूत नावाचा एक साहित्यिकांचा वर्ग होता, तर ते कथा सांगून आपली उपजीविका करत होते. त्यांच्या कथेतून महाभारत आपल्या पुढे आलं. तर कुशीलव जमातीच्या लोकांनी ज्या कथा सांगितल्या त्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो, नाराशंसी गाथा. आणि ह्या नाराशंसी गाथेतून रामायण तयार झालं. म्हणजे रामायणाचंही आपण मूळ शोधायला गेलो तर ते ऋग्वेदापर्यंत जाऊ शकतं. फक्त ऋग्वेदात रामाचा स्पष्ट उल्लेख नाही. जेवढा सीतेचा उल्लेख आहे स्पष्ट, तसा काही रामाचा उल्लेख नाहीये. त्या सीता ही सगळ्यात जुनी, राम हे पात्र नंतर जोडलं गेलं. आणि रामाला ऐतिहासिक लोक मानतात कारण लोकांच्या श्रद्धेचा जो भाग आहे. पण राम होऊन गेल्याचं किंवा तशा प्रकारचे कोणतेही पुरातात्विक पुरावे नसल्यामुळे आपण रामाला लेखक म्हणून मानावं. पण कृष्णाबद्दल मात्र एक गोष्ट झालेली आहे की कृष्ण ज्या वृष्टी या गणातला होता त्याचं एक नाणं सापडलं इसवीसनापूर्व 1ल्या शतकातलं. आणि त्यामुळे वृष्टी नावाचा गण होता आणि कृष्णा नावाची ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली असं आपण म्हणू शकतो. कारण पुरातत्व पुरावा मिळाला आहे म्हणून.
आणि ऋग्वेदामध्ये कृष्णाचा उल्लेख अगदी पहिल्यांदा आहे. नंतर मग काही उपनिषदात येतो, मग महाभारतात येतो, मग पुराणामध्ये येतो आणि रामायणात येतो. रामायणात महाभारतात येतो. तर अशा तऱ्हेने कृष्णाचे 4-5 ठिकाणी उल्लेख येतात. त्या सगळ्या कृष्णांची कथा एकत्र करून आजचं भागवत किंवा आजचं महाभारत तयार करण्यात आलं. पण ती एक ऐतिहासिक व्यक्ती होती असं आपल्याला म्हणता येतं, कारण पुरातात्विक पुरावे आहेत. असे रामाचे पुरातात्विक पुरावे नाही. आपण प्रत्येकाला एक मिथक म्हणून पाहावं एवढंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं मला. पण राम सेतू वगैरे हे आहेत. राम सेतू नाव दिलेलं आहे ते पूल जो बनवला श्रीलंकेला जायला वगैरे. मग रावण होता म्हणल्यावर राम पण असणार असं काही जणांचं गृहीतक येणार ते. तर खरंच आपण ते मिथक मानता येईल का? रामाबद्दल एखादा सेपरेट एपिसोड घ्यावा असं मला वाटतंय आता. नाही, राम सेतू हा जो शब्द नंतरचा आहे, रामेश्वरम हा शब्द नंतरचा आहे, कारण तो वाल्मिकी रामायणात आलेला आहे. आणि ज्या श्रीलंकेला जाण्याकरता तो सेतू होता असं म्हणतात, त्या श्रीलंकेचं नाव श्रीलंका नव्हतं ना मुळात. त्याचं नाव सिंहल द्वीप होतं. 1972 मध्ये त्याचं नाव श्रीलंका ठेवलं गेलं. आधी लंकाच होतं नाव त्याचं. ही नावं नंतर ठेवली गेली. मुळात त्या श्रीलंकेचा रामाचा किंवा रावणाचा काहीही संबंध नाही. आणि जर श्रीलंका शोधायची असेल तर काही लोकांचं म्हणणं आहे की मध्य भारतात ती शोधता येईल, काही लोकांचं म्हणणं आहे दक्षिण भारतात शोधता येईल. लंका, श्रीलंका आहे नाही, कारण लंका हा शब्द वाल्मिकी रामायणात श्रीलंका नाहीये. आणि ज्या श्रीलंकेला आपण श्रीलंका म्हणतो तिचा उल्लेख आधी सिंहल द्वीप असा आहे, सिंहाचा द्वीप. आता मी परवा श्रीलंकेतच जातो आहे, तेव्हा पाहिलं तिथे राम आणि रावण दिसतात काय, त्यांचे पुरावे आहेत की नाही. मग त्यावर आपण वेगळा एपिसोड करू आणि मग आपण शोधून काढू की राम आणि रावण यांचे ऐतिहासिक पुरावे काय. आता ऐतिहासिक शब्द मी वारंवार यासाठी वापरतो. ऐतिहासिक पुरावे म्हणजे पुरातात्विक पुरावे किंवा ग्रांथिक पुरावे, जे काहीतरी शिलालेख असतील, ताम्रपट असेल किंवा अनेक पुराभिलेख असतील. तर हे पुराभिलेख असले तर त्या मिथकांना बळकटी मिळते. म्हणजे मिथक खोटे असतात असं माझं मत नाहीये. तर मिथकातून इतिहास शोधता येतो, पण मिथक हे मिथक असतात हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे. आणि जेव्हा त्याचे ऐतिहासिक पुरावे सापडतील तेव्हा मात्र आपण त्याला इतिहास म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही. पण लोक आता आपापल्या परीने असे पुरावे तयार करतायत. आणि आता हे सोपं झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो एक प्रकार आलेला आहे त्यातून तुम्हाला कृत्रिम पुरावे तयार करता येतात. जसं परवा एखादी मोठी काहीतरी त्या बिभीषणाची तलवार किंवा कोणत्या तो रावणाचा भाऊ, तर त्याची तलवार दाखवली दगडामध्ये. आणि मग कळलं की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं आहे. अशा खोट्या बातम्या अगदी पुराव्यासारख्या आता दाखवल्या जातील, कारण हे सोपं झालेलं आहे. पण खोटं हे जास्त काळ टिकत नाही. पण आपण ह्या खोट्यावर विश्वास ठेवू नये. आपला देश सत्यमेव जयते असं मानतो. आपल्या लोकसभेच्या मागे जे अशोक चक्र आहे त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलं आहे. तर अशा परिस्थितीत खोट्याची बाजू घेऊन उगीच आपलं मानसिक समाधान करून घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. खरं आहे सर. हे जे 4-5 तुम्ही रामायण ग्रंथांची नावं सांगितली, कंब रामायण, वाल्मिकी रामायण, अजूनही काही जैन धर्मातील रामायण, हे जे सांगितलं ते खरंच पूर्ण विसंगत आहे एकमेकांशी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही असं होतं. तर हे ज्याच्या त्याच्या परीनं ते साहित्य लिहिलं गेलेलं असतं. आणि इतकी वर्ष गेले त्याचे पुरातन पुरावे आता कसे सापडतायत आणि आपण कसा अंदाज बांधतो हे महत्वाचं आहे. आणि रिडल्स ऑफ हिंदुझम यामध्ये सुद्धा मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी रामायण महाभारत काल्पनिक आहे असा कुठेतरी उल्लेख आहे. आता मी तर काय ते वाचलं नाही, पण जितकं ऐकतो आहे तेवढं ते बाबासाहेबांनी तसा उल्लेख केलेला आहे असं जाणवतंय मला चर्चेतून जे ऐकतोय. सर त्या पुस्तकावर एखादा एपिसोड घेऊ आपण. हो हो हो. बाबासाहेबांच्या त्या पुस्तकावर रिडल्स इन हिंदुझमवर सुद्धा एखादा एपिसोड घ्यायला. येस सर. तर श्रोते हो, तुम्ही पाहत राहा डॉक्टर अशोक राणा यांचे पॉडकास्ट. मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये शेअर करत चला. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.